नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण दुधी भोपळ्यापासून चटणीसुद्धा बनवता येते। तीच चटणी आज मी बनवून दाखवणार आहे, जी चवीला अतिशय छान लागते। तर जरूर बघा हा पूर्ण व्हिडिओ। सगळ्यात आधी मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे। आता त्याची साल मी काढून घेत आहे आणि साल काढून घेतल्यानंतर मी दोन्ही साइडच्या बाजू कट करून घेतलेल्या आहेत, कॉर्नरच्या बाजू। आणि आता मी हा दुधी भोपळा कट करून घेणार आहे। तो साधारण गोल चकत्यामध्ये मी कट करून घेत आहे। तर अशा प्रकारे मी या सगळ्या चकत्या कट करून घेतलेल्या आहेत। आता मी एक एक चकती घेऊन त्याचे 4 भाग करणार आहे। तर हे 4 भाग मी केलेले आहेत। आता एक एक भाग घेऊन त्याचा जो मधला पोर्शन आहे बी साइडचा, तो मी कट करून घेणार आहे। बाकीच्या भागांचे पण असेच मधला पोर्शन जो आहे तो मी कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे पूर्ण भाजीचा मी जो मधला पोर्शन आहे बिया साइडचा, तो मी कट करून घेत आहे, कारण तोच मी चटणी करण्यासाठी वापरणार आहे। तर मी हा सगळा कट करून घेतलेला आहे। तर आता मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे, ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे। याच्यात मी 3 चमचे तेल घालत आहे आणि जो पोर्शन मी दुधी भोपळ्याचा कट करून घेतलेला आहे मधला भाग बी साइडचा, तो मी यामध्ये घालत आहे कढईमध्ये। यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या सुद्धा घालत आहे आणि सोबतच पाव वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत, ते पण मी यामध्ये घालत आहे। हे सगळं मी या कढईमध्ये तेलात परतून घेणार आहे। ते साधारण तांबूस रंग येईपर्यंत मी परतून घेणार आहे, 4 ते 5 मिनिटं। गॅस लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। तर आता हे परतून झालेलं आहे, तांबूस रंग आलेला आहे आणि मी आता गॅस बंद केलेला आहे। आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि थंड करण्यासाठी ते ठेवलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी 5 लसूण पाकळ्या, 1 तुकडा अद्रकचा आणि अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा घालत आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये मी घालत आहे। आता हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर एक साधारण मीडियम साइज, म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, एक साधारण साइजमध्ये मी ते मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर आता मी हे मिक्सरमधून चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही चटणी मी या भांड्यात काढून घेतलेली आहे। आता मी फोडणी त्यामध्ये घालणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे। यात मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी फुटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातले आहेत आणि सोबत चिमूटभर हिंग पण मी यामध्ये घालत आहे आणि थोडा कढीपत्ता सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे, फोडणी तयार आहे। आता ही फोडणी मी या चटणीवर घातलेली आहे। एकदम छान लागते ही दुधी भोपळ्याची चटणी, तुम्ही बघू शकता। ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा यामध्ये तुम्ही दही सुद्धा घालू शकता आणि दही घातल्यानंतर सुद्धा ही चटणी खूप छान लागते। तर दोन्ही प्रकारे तुम्ही ही चटणी बनवू शकता। आपल्या आवडीनुसार तुम्ही दही सुद्धा घालून ही चटणी खाऊ शकता किंवा अशी सुद्धा ही चटणी छान लागते। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।